नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत. मुंबईकरांसाठी खरं तर ही महत्त्वाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमानं नवरात्रोत्सवाच्या निमित्त प्रवाशांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे. चलो ॲपवर 19 रुपयांच्या तिकिटावर 10 बस फेऱ्यांची मुभा प्रवाशांना मिळणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांसाठीची ही विशेष सुविधा असेल. 9 दिवसात कधीही या सुविधेअंतर्गत प्रवास करता येऊ शकणार आहे. वातानुकूलित, विना वातानुकूलित बस तसंच विमान प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या बसनं या तिकिटावर प्रवास करता येऊ शकेल. पुढची आणखीन एक बातमी आपण बघणार आहोत. पुणे मुंबई एक्सप्रेसवेची वाहतूक धुक्यामुळे मंदावलेली आहे. धुक्यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक संथ गतीनं सुरू असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. धुक्यातून वाट शोधताना वाहन चालकांना मोठी अडचण होतीये. परिणामी पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. डोंबिवलीमधल्या पाथर्ली परिसरात भीषण अपघात झालाय. एका भरधाव कार चालकानं एका दुचाकी चालकाला धडक दिली आहे. दुचाकी चालकानं 3 ते 4 जणांना धडक दिली आहे आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झालेली नसली तरी हा अपघात अतिशय भयंकर होता. अपघाताची ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नांदेडमध्ये झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झालेत तर 4 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातल्या किनवट राष्ट्रीय महामार्गावर करंजी फाट्याजवळ हा अपघात घडलाय. ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. ट्रक हा भोकरहून चंद्रपूरच्या दिशेनं जात होता तर हिमायतनगरकडून जळगावकडे टेम्पो जात होता. टेम्पोमध्ये रेल्वे ट्रॅकवर लाईटचं काम करणारे मजूर होते. समोरासमोर झालेल्या या धडकेमध्ये दोन्ही वाहनातल्या चालकासह अन्य 3 जण असे 5 जण जागीच ठार झाले तर अन्य 4 जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचार करून नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलेलं आहे. गोंदियामध्ये शासकीय आदिवासी शाळा मजिदपूर इथल्या 120 आदिवासी मुलांना एकाच टेम्पोमध्ये कोंबून दुसऱ्या आश्रमशाळेत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काही मुलं ही टेम्पोमध्येच बेशुद्ध झाल्याची माहिती मिळतेय. या मुलांवर सध्या एकोडी इथल्या आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजिदपूर इथली 120 आदिवासी मुलं आणि मुली यांना खेळण्यासाठी तिरोडा या तालुक्यातल्या कोयलारी आश्रमशाळेत घेऊन जाण्यात आलं. मात्र गुराढोरांप्रमाणे त्यांना एकाच टेम्पोमध्ये कोंबण्यात आलेलं होतं. दरम्यान निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे मुलांची प्रकृती खराब झाल्याचा आरोप या मुलांच्या शिक्षकांनी केलेला आहे. या सगळ्या मुलांनी कोयलारी इथल्या आश्रमशाळेत जेवण केलं. मात्र ते जेवण निकृष्ट दर्जाचं होतं. त्या जेवणात अळ्या निघाल्याचंही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितलं असा आरोप मजिदपूर इथल्या शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक नरेंद्र लिल्हरे यांनी केलाय. त्यामुळे या घटनेची जबाबदारी एका आश्रमशाळेच्या शिक्षकानं दुसऱ्या आश्रमशाळेवर ढकलली आहे. मात्र असं असलं तरी एकाच वाहनामध्ये मुलांना असं का कोंबलं गेलं याचं उत्तर नेमकं कोण देणार हाच खरा प्रश्न आहे. जो हमने जो खाना खिलाया वहाँ के जो अधीक्षक ने कोयलारी आश्रमशाला का वहाँ का क्वालिटी सबसे गया क्वालिटी था. दूसरी बात वहाँ इल्ली भी निकला खाने में. बच्चों ने बताया ना हमारे को. काय नाही, फक्त जेवणाचा प्रॉब्लेम होता. अडी मिळाली होती. काळीच 9 वाजताकडे नाश्ता मिळाले आणि दुपारी 3 वाजताकडे जेवण. सगळ्या मुलींच्या अचानक तब्येतच खराब होती. मुलं चोरणारी महिला समजून जळगावात एका निराधार महिलेला नागरिकांनी चांगला चोप दिलाय. जळगावमधल्या 40गाव मधली ही धक्कादायक घटना आहे. संबंधित महिलेच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्यानं नागरिकांनी या महिलेवर मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. नागरिकांनी या महिलेला बेदम मारहाणही केली. मारहाणीनंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी करून तिला जळगावमधल्या आशा केंद्रामध्ये दाखल केलाय.
मात्र राज्यामध्ये सध्या मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज खूप व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस करतायत. जळगाव या ठिकाणी तिला दाखल केलेला आहे. मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, लोकांना आवाहन करू इच्छितो की सध्या सोशल मीडियावरती जी अफवा पसरवण्यात येत आहे की मुले चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे, तरी अशा अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नये. कोणी संशयित व्यक्ती मिळून आल्यास कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीला मारहाण करून तिला काहीतरी इजा न पोचवता अशा व्यक्तीबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पोलिसांमार्फत अशा व्यक्तींवरती योग्य ती कारवाई करण्यात. तब्बल 5 सेकंदात एटीएम हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार मुंबईतल्या भांडूपमध्ये समोर आलाय. या प्रकरणात मूळच्या हरियाणाचा असलेला आरिफ खान आणि तारिक खान या दोघांना भांडूप पोलिसांनी ताब्यात घेतलाय. एका ठराविक कंपनीच्या एटीएम मशीनमधनं पैसे काढताना ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 5 सेकंदात ती मशीन हॅक कशी करायची याची माहिती या दोघांनाही होती आणि त्यानुसार ते NRC कंपनीचं एटीएम असलेल्या बँका शोधून काढत होते. या कंपनीच्या एटीएम मधून ते थोडे पैसे काढायचे आणि कॅश ट्रेमध्ये पैसे आल्यावर लागलीच एटीएम हॅक करायचे. त्यामुळे बँकांच्या अकाउंटमध्ये या व्यवहाराची एंट्रीच होत नव्हती आणि आरोपींना मात्र रोख रक्कम मिळत होती. या दोघांनी आतापर्यंत नेमकी किती रक्कम काढली याचा शोध सध्या घेतला जातोय. एटीएम कंपनी जी आहे, NRC कंपनीचे जे एटीएम आहे त्याच्यामध्येच हे फ्रॉड केले जातात. तीच मशीन तशा पद्धतीने हॅक होते. त्यामुळे या पद्धतीचे एटीएम ज्या ठिकाणी आहे तिथे आरोपी ते करतात. अशा प्रकारचं एक 2021 मध्ये घटना त्यांनी केल्याचं तपासात कबूल केलेलं आहे आणि याची व्याप्ती देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असण्याची शक्यता आहे असं तपासात दिसून येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानींचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली आहे. रिलायन्स उद्योग समूह देशामध्ये टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात 5G सेवा मोठ्या स्तरावर सुरू करत आहे आणि त्यामध्ये मोठं क्षेत्र हे महाराष्ट्र सर्कल असणार आहे आणि या संदर्भात ही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. राज्यामध्ये औद्योगिकीकरण वेगानं वाढवण्यासाठी देशातले मोठे उद्योगपती तसंच मोठे परदेशी गुंतवणूकदार राज्यामध्ये गुंतवणूक कशी करतील या संदर्भातही महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, उद्योगपती अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट झाली, तब्बल 1.5 तास चर्चा झाली. या चर्चेचा नेमका काय तपशील होता उदय, काय सांगता येईल याबद्दल? काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रिलायन्स उद्योग समूहाचे डायरेक्टर अनंत अंबानी हे आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट जी आहे ती घेतलेली आपल्याला माहिती मिळते. रिलायन्स उद्योग समूह देशामध्ये 5G कम्युनिकेशन क्षेत्रात खूप मोठं पाऊल उचलते आणि ती 5G सेवा त्यांनी सुरूही केलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्र हे खूप मोठं सर्कल असणार आहे 5G सेक्टरसाठी आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. त्यातही इतरही रिलायन्स उद्योग समूहाचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा देखील झाल्याची समजते. त्याचबरोबर राज्यामध्ये मोठी गुंतवणूक कशी येईल, देशाच्या अंतर्गत असलेले मोठ्या उद्योगपतींची आणि त्याचबरोबर विदेशातील असलेले मोठे गुंतवणूकदार राज्यात कशी गुंतवणूक करतील या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. जवळपास 1.5 तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि चांगली चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे आणि राज्यातील उद्योग जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढेल या संदर्भात ही चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. बरं उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. भारतामध्ये 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याचं समजतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ केला जाणार असल्याचंही समजतंय. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालात समोर आलंय की 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान सुमारे $455 अब्ज म्हणजेच 36.4 ट्रिलियन रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये आशियातील सर्वात मोठा डिफेन्स एक्स्पो होणार असल्याचं समजतंय. पुढच्या महिन्यात गुजरातमध्ये हा डिफेन्स एक्स्पो भरवला जाणार आहे
18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान गुजरातची जी राजधानी आहे अहमदाबाद त्याच्या जवळ गांधीनगर इथं हे डिफेन्स एक्स्पो पार पडेल। यंदा डिफेन्स एक्स्पोमध्ये केवळ भारतीय कंपन्या सहभागी होणार आहेत। डिफेन्स एक्स्पोमध्ये फक्त भारतीय कंपन्या सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे ज्या परदेशी कंपन्यांचा भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त प्रकल्प आहे किंवा त्यांची उपकंपनी भारतात आहे अशा कंपन्याही या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। डिफेन्स एक्स्पो 2022 या कार्यक्रमासाठी 1000हून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली आहे। यंदाचा हा डिफेन्स एक्स्पो आतापर्यंतचा सर्वात मोठा हा एक्स्पो ठरणार आहे। 2 वर्षातनं एकदा देशात आयोजित होणाऱ्या संरक्षण प्रदर्शनाची म्हणजेच या डिफेन्स एक्स्पोची यंदाची थीम पाथ टू प्राईड अशी आहे। आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI बाबतीत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कट होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलेला आहे। PFIच्या कार्यकर्त्यांच्या कोठडीची मागणी करताना कोर्टात केलेल्या अर्जामध्ये याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। PFIचे नेते आणि कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका NIAनं ठेवलेला आहे। कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून या बाबी उघड झाल्याचंही सांगण्यात येत आहे। तसंच छाप्यांदरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या उपकरणांची तपासणी करण्याची परवानगी सुद्धा NIAनं कोर्टाकडे मागितलेली आहे। याशिवाय तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचेही PFIकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय। NIAनं बुधवारी 15 राज्यांमध्ये एकाच वेळेला छापे टाकत PFIच्या 106 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे। पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोर PFIच्या आंदोलनामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्यात। याच मुद्द्यावरनं पुण्यामध्ये युवा सेना आणि मनसे निषेधाचं आंदोलन करतंय तर पोलिसांकडून या व्हायरल झालेल्या व्हिडिओची देखील तपासणी केली जाते। दरम्यान PFI आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता अनेक संघटनांकडून दबाव वाढू लागलाय। तर दुसरीकडे असं काही घडलंच नसून केवळ धार्मिक ध्रुवीकरणासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही काही मुस्लिम आणि पुरोगामीवादी संघटना करू लागलेल्या आहेत। त्यामुळे या प्रकारातलं सत्य हे समोर आलंच पाहिजे अशी मागणी आता जनसामान्यांमधून होतीये। पुण्यातल्या PFIच्या घोषणाबाजीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। अशा प्रकारचे विकृत मनोवृत्ती असणारी लोक किंवा देशद्रोही विचाराची लोक आपल्या भारतामध्ये राहून अशा प्रकारच्या घोषणा देण्याचं धाडस करतात। खरं तर यांच्यावर इतकी कडक कारवाई केली पाहिजे। घोषणा देऊन देखील पुढची कारवाई झाली नसेल तर मी जरूर गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण या संदर्भातली माहिती दिली आणि ताबडतोब कारवाई करण्याच्या करता भाग पाडीन। आणि एकनाथराव शिंदे साहेब त्यांना पण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी त्यांना विनंती करेन किंवा मुख्यमंत्री महोदय, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय हे लाजिरवाणी बाब आहे। PFIच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता एक धक्कादायक खुलासे होऊ लागलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाटणा दौरा PFIच्या निशाण्यावर होता। PFIच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत देशाला किती मोठा धोका निर्माण झालेला होता हे आता उघड झालंय। PFIवर NIAकडून देशभरात एकाच वेळेला कारवाई सुरू करण्यात आली। त्यातच PFIच्या सदस्यांना अटकही झाली। भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा प्लॅन PFIनं आखल्याचं त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या चौकशीत उघड झालंय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे नेते PFIच्या निशाण्यावर होते। PFIकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा इथल्या एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती असा दावा ईडीनं केलाय। देशभरात स्फोट घडवून आणण्यासाठी PFIकडून घातक शस्त्र आणि स्फोटकं गोळा केली जात होती।
यावर्षी 12 जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा इथल्या रॅलीला लक्ष्य करण्याचा PFIचा कट होता. याआधी इंडियन मुजाहिदीनशी संबंधित दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये मोदींच्या पाटणा इथल्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवून आणला होता. स्टेट सोडून इतर 5 ठिकाणी स्फोट झाले होते. केरळमध्ये स्ट्रॉंगहोल्ड असलेल्या PFIनं मध्य प्रदेशात सुद्धा स्लीपर सेल सक्रिय केलाय. नवीन सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येत होतं अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. इतकंच नाही तर मुस्लिम तरुणांनी लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांमध्ये भरती व्हावं यासाठी PFIचे प्रयत्न सुरू होते. वो जो इल्जामात लगाए जा रहे हैं उसके बारे में कुछ ऐसी कन्विंसिंग बातें आती तो लोगों को सही मार्गदर्शन मिलता, लेकिन जिस तरह से ये किया गया है और जिन हालात में किया गया है इसकी वजह से फायदा कम नुकसान ज्यादा नजर आता है. रेड पड़ी और जैसे लोगों को गिरफ्तार किया गया है और उनके खिलाफ कुछ सबूत नजर नहीं आ रहा है. अगर आपने रेड करी थी तो कुछ रिकवरी भी हुई होगी. ऑपरेशन ऑक्टोपसच्या माध्यमातून NIA, ED आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकानं 106 पेक्षा अधिक PFIच्या सदस्यांना अटक केली. तर दुसरीकडे चेन्नई जवळच्या तांबरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सीतारामन यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. घरावर पेट्रोल बॉम्ब फेकणारे CCTVत स्पष्ट दिसतात. PFIवर झालेली कारवाई आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का याचा तपास सुद्धा सुरू झालाय. देशभरात धोकादायक असणाऱ्या PFIवर लवकरच बंदी घातली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली आणि त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यावरून मोठा गौप्यस्फोट केलाय. दसरा मेळाव्याबाबत कुणीही राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी दिलेला होता. तसंच दसरा मेळावा आणि शिवसेना हे एक समीकरण असून त्यात आपण पडू नये असा सल्लाही राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला होता असं महाजन म्हणाले. जर राज ठाकरेंचा सल्ला ऐकला असता तर कोर्टामध्ये तोंडघशी पडावं लागलं नसतं असं मत महाजन यांनी व्यक्त केलंय. हे दसरा मेळावा घ्यावा असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटत होतं. आणि ज्यावेळेस ही गोष्ट मी राजसाहेबांच्या कानावर टाकली त्यावेळेस राजसाहेबांनी स्पष्ट या गोष्टीला नकार दिला. त्यांनी सांगितलं की दसरा मेळावा, बाळासाहेब आणि शिवाजी पार्क हे समीकरण इतकं घट्ट आहे की यामध्ये आपण काही करू नये. आणि एका भेटीत त्यांनी शिंदेना सुद्धा हे सांगितलं होतं की अशा पद्धतीने एखाद्याला त्या दसरा मेळाव्याला आपण राजकारण करू नये. कदाचित या गोष्टी टाळता आल्या असत्या. दसरा मेळावा मधला संबंधी राजकारण झालं नसतं. बरं झालं असतं. हे राजसाहेबांचं मत त्यांनी शिंदेच्या कानावर घातलं होतं. उमद्या मनाने राजकारण करावं. राजकारणात तात्विक मतभेद, विरोध ह्या सगळ्या आपापल्या जागी असतात. पण एखाद्याची परंपरा वर्षानुवर्ष जर शिवसेनेचा दसरा मेळावा बाळासाहेब असल्यापासून जर शिवाजी पार्कवर होतोय तर अशा ठिकाणी आपण त्यात राजकारण आणू नये असं राजसाहेबांचं नेहमीच मत असतं. राजसाहेबांचं राजकारण हे कधी कोत्या मनाचं नसतं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मार्ग तर खुला झाला, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी भाजपनं त्यांची टीकेची तोफ मात्र कायम धडाडती ठेवलेली आहे. हसरा मेळावा असा उल्लेख करून भाजपनं खिल्ली उडवली आहे. शिवसेनेनं देखील भाजपच्या या खिल्लीला तशाच शब्दांमध्ये उत्तरही दिलेलं आहे. हायकोर्टानं दिलासा दिल्यानंतर शिवसेनेनं शुक्रवारी मुंबईसह राज्यात प्रचंड जल्लोष केला. शिंदे गटाला धोबी पछाड दिल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. या राजकीय घडामोडीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तिरकस भाष्य केलंय. BKCवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर हसरा मेळावा असा टोला उपाध्येंनी लगावलाय. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांच्याकडे आहेत तीच खरी शिवसेना अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे. कोर्टाकडनं परवानगी मिळाल्यानंतर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे जो मेळावा घेणार आहेत त्यातनं हिंदुत्व आहे, कारण त्यांनी कधीच हिंदुत्वाला त्याग करत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी केली ना. काही त्यात विचार असतील
असतील ते टोमणे, काहीतरी अर्थहीन वाक्य, आणि म्हणून तो शिवाजी पार्कला होईल तो हसरा मेळावा. भारतीय जनता पक्षाने मात्र एकच भूमिका मांडली, ज्याच्याकडे बाळासाहेबांचा विचार त्याच्याकडे शिवसेनेच्या सभेचा अधिकार. आमचा मुद्दा राजकीय खराच आहे. शिवसेनेकडून 5 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. शिंदे गटानं वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला, त्यामुळे शिवसैनिकांचा हुरूप वाढलाय. या निमित्तानं शिवसेनेला त्यांची ताकद दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपकडून मेळाव्याची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आणि बीकेसीवर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. दोन्ही बाजूंकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटांच्या राजकीय संघर्षात भाजपनं शिंदे गटाच्या बाजूनं उडी घेतली, त्यामुळे दसऱ्यापर्यंत राजकीय शिमगा चांगलाच रंगणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नवरात्रीच्या निमित्त करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही घेतला. यावेळेला त्यांनी दसरा मेळाव्याबाबत हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं की नाही ते मुख्यमंत्री शिंदे ठरवतील असं स्पष्ट केलंय. तसंच आदित्य ठाकरे यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत, पुरावे द्यावेत असं आव्हानही दिलंय. अंबाबाईची इच्छा असते, अंबाबाईची सेवा ही माझ्या हस्ते व्हावी आणि म्हणून मी दौऱ्यावर होतो, संपर्क दौऱ्यावर. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जबाबदारी दिलेली होती आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरला ही बातमी समजली आणि कोल्हापूरचं पालकमंत्रीपदाचा खरं तर काम हे बुधवारी मी पुन्हा येणार आहे आणि कामाला सुरुवात करणार आहे. परंतु आज मी प्लॅनिंग ऑफिसरच्या बरोबर चर्चा केली. कोल्हापूर हे महाराष्ट्राचं वैभव आहे. खंजीर ज्यांनी खुपसला त्यांच्याच सभेला जर तरुण गर्दी करत असतील तर त्या तरुणांच्या समोर वस्तुस्थिती यायला लागेल. त्या तरुणांना मी ही वस्तुस्थिती समजावून सांगेन. ज्यांनी ही सभा घेतली त्यांच्याच सरकारने आणि त्यांचेच वडील त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मग त्यांनी ह्या इन्व्हेस्टमेंटच्यासाठी जी हायपॉवर कमिटी आहे त्याच्या सभा घ्यायला का भाग पाडलं नाही, हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या तरुणांनी विचारावं की 7व्या मजल्यावर आदित्य साहेबांचं ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये आदित्य साहेब किती वेळा गेले, हा एकदा त्यांनी संपूर्ण CCTV असतो मंत्रालयामध्ये, कोणी खोटं बोलू शकत नाही. जे लोक आपल्या कार्यालयामध्ये जाऊ शकत नाही ते महाराष्ट्राचा विकास काय करणार आहेत. तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करताय, नाहीतर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागला. ज्या शिवसैनिकांना साधी तुमची भेट मिळत नव्हती, आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षाच्या समोर रस्त्यावर उभे राहत होते, ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणलेली होती आणि तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता. त्याला आम्हाला सुद्धा खरं सांगत महाराष्ट्रभर फिरायला लागेल, परंतु आम्ही आमची कामं करून ते लोकांना सांगू. कामं ठेवून आम्ही केवळ यात्रा काढत राहणार नाही. माझी यात्रा असताना मी शाळांना भेटी दिलेल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी आता पूर्ण झालेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना संकटामुळे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झालेला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यानं निर्बंधमुक्त नवरात्र आणि दसरा साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झालं असून नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात होणारी गर्दी पाहता प्रशासनानं 20,000 क्षमतेचा दर्शन मंडप उभा केला आहे. तुळजापूरमध्ये जागोजागी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. पाणी, रस्ते, लाईट, भक्त निवास याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे. त्याचसोबत वाहनांसाठी पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. आपल्याकडे महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून सुद्धा भाविक येतात आणि त्यांच्या सोयीसाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, तुळजाभवानी मंदिर प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पूर्णपणे सज्ज आहे. आपण पार्किंगची सोय असेल, भाविकांना पाण्याची, रेस्टरूमची सोय असेल किंवा वीज आणि इतर सुविधा असतील तर त्याबाबत जय्यत तयारी केलेली आहे. त्याच जोडीला ट्रॅफिकचं जे व्यवस्थापन आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाने स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन केलेला आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.